मित्रो, बाबरीखाली काढलेलं राम मंदिर, तर ज्ञानव्यापी नावाचा वजू करण्याच्या हौदाखालचा काशी विश्वनाथ, आदले मधले अनेक निकाल आणि परवाचा हा भोजशाला मुक्तीचा निकाल म्हणजे सत्याचा विजय. हा हिंदूंच्या शतकानुशतकांच्या संघर्षाचा विजय. अयोध्या तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है म्हणत सुरू केलेला हा प्रवास काशी, मथुरा, भोजशाला करत करत कुठवर पोहोचेल कल्पना करवत नाही. कारण जहाँ खोदोगे वहां से कंकर कंकर बिखरता शंकर निकलेगा, क्योंकि ये देश सनातनी हिंदुओं का था, हिंदुओं का है और आगे भी रहेगा. ज्या मंदिराच्या पायऱ्यांवर तब्बल 700 वर्ष परकीय आक्रमकांच्या मशिदीचा वरवंटा फिरवला गेला, एका हिंदू बहुल राज्यातलं असं एक मंदिर, ज्या मंदिरामध्ये स्वतःच्याच देवतेची पूजा करण्यासाठी जाणाऱ्या हिंदूंवर गोळ्या झाडल्या गेल्या, कोट्यावधींचा दंड ठोठावला गेला हिंदूंना, आणि त्या मंदिराला स्वतःचं खरं स्वरूप सिद्ध करण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी 700 वर्ष संघर्ष करावा लागला. अखेर त्या भोजशाला मंदिराचा सत्यनारायण झालाय. होय, मध्य प्रदेशच्या धारमधल्या वाग्देवीचं म्हणजेच माता सरस्वतीचं हे मंदिर आता परकीय आक्रमकांच्या दास्यातून कायमचं मुक्त झालंय. काशी विश्वनाथाच्या कॉरिडॉरच्या विकास कामानिमित्तानं हिंदुस्थानच्या समोर आलेलं आणि ॲडव्होकेट विष्णुशंकर जैन यांच्या अथक परिश्रमानंतर ज्या ज्ञानवापीला वाचा फुटली, त्याच वेळेस या भोजशाला मंदिराचा विषय ऐरणीवर आला होता. आपण एक व्हिडिओही केला होता त्यावर. जिधर खोदोगे वहाँ से हिंदुत्व का हुंकार ही निकलेगा, खोदो वहाँ से खुदानी शंकर निकलेगा. हे वाक्य सत्यात उतरू लागलं होतं. ASIनं जिथं जिथं खोदकाम केलं तिथून हिंदू मंदिरांचेच अवशेष सापडत गेले. हा देश ज्याला सेक्युलर चेहरा देत लांड्यांच्या लबाडीला अधिक उदात्त करून दाखवलं गेलं, त्या डाव्या लिब्रांडो हिस्टोरियन्सने त्या ट्विस्टेड हिस्ट्रीच्या पितळ उघड पडत गेलं हळूहळू हळूहळू. ज्या मशिदी आपल्यासमोर मोठ्या दिमाखानं उभ्या होत्या, त्या प्रत्येक मशिदीखाली एक भव्य हिंदू मंदिर गाडलं गेलं, हे सातत्यानं उघड होत गेलं. कारण कुणी काही म्हणा, हे राष्ट्र ज्याला आजही लांडे हिंदुस्थान बोलतात, आपण ते बोलणं टाळतो, आपण भारत बोलतो, इंडिया बोलतो, पण ते मात्र हिंदुस्थानच बोलतात. ते खरोखरच एक हिंदू राष्ट्र होतं. पण आपल्याला लढून झगडून कोर्ट कचेऱ्या करून सिद्ध करावं लागतंय की हे हिंदू राष्ट्र आहे म्हणून. असो तर मंडळी, गेल्या आठवड्यातला शुक्रवार तारीख 15 मे 2026 हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. कारण हायकोर्टानं असा दणदणीत निकाल दिलाय ना, की या निकालानं थेट 700 वर्षांचा अन्याय एका झटक्यात मिटवून टाकलाय. तो कलंक एका झटक्यात मिटवून टाकलाय. कसा होता हा संघर्ष? राजा भोजाच्या या पवित्र शाळेचं मशिदीत रूपांतर कसं झालं? आणि काँग्रेसच्या शासन काळात भगवा आतंकवाद नावाच्या एका टूल किटचा शोध लावणारा तो CM दिग्विजय सिंग, डिग्गी राजा म्हणायचे ते, त्याला डिग्गी राजाचं त्या एका निर्णयानं हिंदूंवर कसा अन्याय झाला होता, कसा जुलूम केला गेला होता, हा सगळा इतिहास आज आपण पुराव्यासकट ऐकणार आहोत. खरं तर या गोष्टींची सुरुवात होते आजपासून 1000 वर्षांपूर्वी. मध्य प्रदेशात धार नावाचं एक ऐतिहासिक शहर आहे, ज्याला आपण महाराष्ट्रात पवारांचं धार म्हणूनही ओळखतो. तर बारामतीवाले पवार नाही बरं का, जे लोक आपलं नाव आडनाव धार पवार लावतात, त्या धार पवारांचं हे धार. इसवी सन 1001 ते 1055 या काळात इथं परमार वंशाचे महान राजे राजा भोज यांचं राज्य होतं. तर राजा भोज हे स्वतः विद्वानांचे राजे आणि माता सरस्वतीचे परमभक्त होते. त्यांनी स्वतः सरस्वती कंठाभरणम नावाचा महान ग्रंथ लिहिला होता. त्यांनी या धार नगरीमध्ये एक भव्य मंदिर बांधलं, ज्याला भोजशाला म्हटलं गेले. हे मंदिर फक्त मंदिर नव्हतं, तर ते एक जागतिक दर्जाचं विद्यापीठ होतं, ज्ञानपीठ होतं, ज्ञान मंदिर होतं, जिथं ज्ञानदान अखंड सुरू असायचं आणि माता वाग्देवीची म्हणजे अर्थात सरस्वतीची पूजा केली जायची. पण भारताच्या आणि हिंदू संस्कृतीच्या दुर्दैवानं या सुवर्ण काळाला दृष्ट लागली ती इस्लामी आक्रमकांची. 1269 ते 1305 या कालावधीत दिल्लीच्या शासकांचा एक हेर, ज्याला काही लोक सुफी संत म्हणून त्याचा गौरव करतात, तो कमालुद्दीन हा धारमध्ये येऊन राहिला होता. त्यानं झाडफूकच्या नावाखाली हेरगिरी करत अख्ख्या गावात फिरत दिल्लीला या राज्यातली खडानखडा माहिती पोचवली. याच काळात क्रूर इस्लामी आक्रमक अल्लाउद्दीन खिल्जीनं या धारवर स्वारी केली. नेहमीप्रमाणे त्या नराधामानं माता सरस्वतीच्या या पवित्र मंदिराचा विध्वंस केला, मूर्त्यांची तोडफोड केली. मंदिर पूर्ण पाडता आलं नाही म्हणून त्यांनी त्याचं स्वरूप बदलून टाकलं
आता हे स्वरूप इतकं बदललं की पुढे 1310 मध्ये जेव्हा कमालुद्दीन मेला ना, तेव्हा त्याच्या अंधभक्तांनी याच मंदिराच्या खांबांचा, याच हिंदू वास्तूच्या रचनेचा आणि पायऱ्यांचा वापर करून तिथे एक मशिदीची रचना केली. कळस गेले आणि गुंबज आले आणि नाव दिलं कमाल मौला मस्जिद. विचार करा, ज्या मंदिराच्या खांबांवर हिंदू देवी देवता कोरलेल्या होत्या, ज्या कमानीवर गणपती दिसतोय, कमलदल कमल पुष्प सर स्वस्तिक चिन्ह दिसत आहेत, त्याच मंदिराचा ताबा मुस्लिमांनी घेतला आणि पुढची अनेक शतकं हे पवित्र स्थान त्यांच्या नियंत्रणात राहिलं. मराठ्यांची सत्ता आल्यानंतरही हा वाद धुमसतच राहिला. तर ब्रिटिशांच्या काळातही हा वाद कोर्टात होता. आता ब्रिटिशांची नीती तुम्हाला माहिती आहे, फोडा आणि राज्य करा. या नीतीने दोघांनाही त्यांनी तिथं खेळवलं, दोघांनाही परवानगी दिली. धारच्या पवार संस्थानिकांनाही अनुमती दिली होती या ब्रिटिशांनी की काही काळ तुम्ही, काही काळ त्यांनी, जे दोन्ही जाती जमातीमध्ये सलोखा कसा ठेवायचा हे त्या संस्थानिकांना त्यांनी बंधनकारक केलं होतं. मग काय तर हिंदू तिथे बसंत पंचमीला जायचे आणि मुस्लिम शुक्रवारी नमाज पढायचे. पण खरा अन्याय झाला ना हिंदूंवर तो 20व्या शतकाच्या शेवटी 1997 मध्ये मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी एक अत्यंत वादग्रस्त आणि हिंदू विरोधी निर्णय घेतला होता. त्यांनी काय केलं, मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज पढण्याची पूर्ण मुभा दिली, पूर्ण दिवस. पण हिंदूंसाठी हे मंदिर कायमचं बंद करून टाकलं. हिंदूंना वर्षातून फक्त एकदा वसंत पंचमीच्या दिवशी तेही दुपारी 1च्या आत पूजा उरकण्याची अट घातली. कारण काय, तर त्यानंतर तिथे कव्वालीचे कार्यक्रम होणार होते. स्वतःच्याच देशात हिंदूंच्या सणावर अशी गदा आणली गेली होती. तर दिग्गीराजाच्या या अन्याय निकालाविरुद्ध हिंदूंचा संताप अनावर झाला. 6 फेब्रुवारी 2003ला वसंत पंचमीचा दिवस होता आणि त्याच दिवशी शुक्रवारही होता. महाराष्ट्रातून, मध्य प्रदेशातून तब्बल 9 लाख हिंदू धारमध्ये गोळा झाले. आपल्या अधिकारासाठी हिंदूंनी आवाज उठवला. तिथं प्रचंड संघर्ष झाला. पण दुर्दैव बघा, तुम्हाला अयोध्येत त्या मुलायम सिंगाने केलेला गोळीबार आठवत असेल कारसेवकांवर. इथंही तेच झालं. तत्कालीन प्रशासनानं आणि दिग्विजय सिंग यांच्या सरकारनं हिंदूंची बाजू ऐकण्याऐवजी त्यांच्यावरच लाठीचार्ज केला आणि लाठीचार्ज करूनही आंदोलक ऐकत नाहीत म्हटलं, गोळीबार केला. त्यामध्ये हिंदूंची निर्मम हत्या झाली आणि उलट 1,16,00,000 रुपयांचा दंड फक्त हिंदू समाजावर ठोकण्यात आला. पण म्हणतात ना, सत्तेची मस्ती जास्त काळ टिकत नाही. तर याच चुकीमुळे 2003च्या निवडणुकीत जनतेनं काँग्रेसला सत्तेतून उखडून फेकून दिलं आणि भाजपचे शिवराज सिंग चौहान सत्तेत आले. 2003 पासून आज 2026 उजाडलं. 23 वर्ष गेली. मध्य प्रदेशातून काँग्रेस पुरती साफ झाली. काँग्रेसच्या पापांमुळे झाली. पण आमच्या देवी देवतांना, आमच्या या धार्मिक स्थळांना न्याय मिळायला 26 वर्ष लागतात. 26 वर्षांचं काय घेऊन बसलात? 26 वर्ष तर तो न्यायालयीन संघर्ष सुरू होता. 700 वर्ष झाली हो, 700 वर्ष आम्ही झगडतोय. 2003 नंतर पुरातत्व खात्यानं या मंदिरात प्रवेशासाठी, पूजेसाठी हिंदूंना मंगळवारी आणि मुस्लिमांना नमाजासाठी शुक्रवारी अशी परवानगी दिली होती. पण 11 मार्च 2024ला हिंदूंनी या सगळ्या गोष्टी हायकोर्टात नेल्या, आव्हान दिलं हायकोर्टात. इंदूर हायकोर्टानं आदेश दिला, या जागेचा सायंटिफिक सर्वे करा, अगदी फॉरेन्सिक सर्वे करा. इथल्या एक एक दगडाचं तुम्ही ते परीक्षण करा, किती जुना आहे, काय त्याचा कालावधी आहे, कोणी बनवला, कोणी कोरला, कोणी उभा केला, त्याची कार्बन टेस्ट घ्या. इथपर्यंत सगळे आदेश दिले गेले. ASIच्या टीमनं तब्बल 98 दिवस त्या भोजशाळेत तळ ठोकला आणि 2000 पानांचा असा अहवाल सादर केला ज्यानं समोरच्यांची बोलतीच बंद केली. ASIला या सर्वेमध्ये काय काय सापडलं? 1700 पेक्षा जास्त वस्तू ज्या पूर्णपणे हिंदू मंदिराचा भाग होत्या ते अवशेष सापडले. मंदिराचे खांब आणि भिंती 1000 वर्षांपूर्वींच्या होत्या, राजा भोजाच्या काळातल्या होत्या. ते सिद्ध झालं. त्या खांबांवर स्पष्टपणे हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या आणि नक्षीकाम, हिंदू शैलीतलं नक्षीकाम, जे इस्लामिक आक्रमक या देशात येण्यापूर्वीचं आहे हे सिद्ध झालं. आणि या ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे परवा 15 मे 2026ला हायकोर्टाच्या इंदूर बेंचनं सिंहगर्जना केली. कोर्टानं स्पष्ट शब्दात सांगितलं, या संपूर्ण भोजशाला कॉम्प्लेक्सचं जे काही नियंत्रण आहे, हा सगळा जो काही भोजशाला कॉम्प्लेक्स आहे, हा फक्त आणि फक्त हिंदूंचाच आहे. इथे आता फक्त हिंदूच पूजा करतील, हिंदूंचेच सण साजरे होतील इथे, आणि मुस्लिमांना इथं नमाज पठण करता येणार नाही, कारण इथं तुमचं काहीही नाही आहे.
तुमचा अधिकार नाही आहे. हो, कोर्टाने हेही मान्य केलं की मुस्लिम इथं वर्षानुवर्ष अनेक वर्ष नमाज पठण करत होते. मग आता त्यांनी कुठं जायचं? सरकारने त्यांना मशीद बांधण्यासाठी दुसरीकडे कुठेही जागा द्यावी असा निकाल दिला आहे. पण या पवित्र भोजशाळेत त्यांचा कोणताही अधिकार नाही. इथं कुठल्याही लांड्याला खपवून घेतलं जाणार नाही, हा निर्णय दिला. आता हा खटला सुप्रीम कोर्टात जाईलही कदाचित, पण ASIच्या या सगळ्या सर्वेमुळं आणि या ठोस पुराव्यांमुळे हा निर्णय बदलणं अशक्य आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की ही भोजशाळा हिंदू राजाची निशाणी आहे, हिंदू राजाने बनवलेलं मंदिर आहे. कुठल्या अली मौलाची ही मजार किंवा मस्जिद नाही आहे, दर्गा नाही आहे. 700 वर्षानंतर मध्य प्रदेशातलं हे भव्य मंदिर परकीय आक्रमकांच्या पाशातून मुक्त होऊन आता मोकळा श्वास घेत आहे. मित्रो, बाबरीखाली काढलेलं राम मंदिर, तर ज्ञानव्यापी नावाचा वजू करण्याच्या हौदाखालचा काशी विश्वनाथ, आदलेमधले अनेक निकाल आणि परवाचा हा भोजशाला मुक्तीचा निकाल म्हणजे सत्याचा विजय आहे. हा हिंदूंच्या शतकानुशतकांच्या संघर्षाचा विजय आहे. अयोध्या तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है म्हणत सुरू केलेला हा प्रवास काशी, मथुरा, भोजशाला करत करत कुठवर पोचेल कल्पना करवत नाही. कारण जहाँ खोदोगे वहाँ से कंकर कंकर बिखरता शंकर निकलेगा. क्योंकि ये देश सनातनी हिंदुओं का था, हिंदुओं का है और आगे भी रहेगा. राजा भोजाच्या या पवित्र ज्ञान मंदिराच्या मुक्तीबद्दल आणि हायकोर्टाच्या ऐतिहासिक निकालाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की कळवा. पण हा लढा कायद्याच्या चौकटीत लढून तो जिंकणाऱ्या त्या समस्त हिंदुत्ववादी अधिवक्ता संघाचं मनपूर्वक अभिनंदन तर करायला हवं, त्यांना धन्यवाद तर द्यायला हवेत. ॲडव्होकेट विष्णुशंकर जैन असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल, सर तुम्ही माझ्यासारख्या असंख्य कोट्यावधी हिंदूंची मान अभिमानानं उंचावली, त्याबद्दल तुम्हाला शतशः नमन. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.